लूका लिहुला धडस खबर 10 अध्याय. थे होल्यापायी प्रभू 3-12 जण दुसरे नात शिसूल रायस निक्रम करून त्यांना जवाचे सगळे गवन आले ना सगळे जगन आले त्यांना पर अद्दी दोघं धालन धाले तवर त्यांना त्या संग असं म्हटलन गुडाचं जुग आहे पण भनकराचे उल्लुसी धन होल्या गुडोवासाठी मालक धारात भनकराचे नात धडा म्हणून हटका तुम्ही जा हिगे तोडेल्ला मध्य मेडनाचे पिलिनात धाल्याच्याने मिन तुंत धाडता तुम्ही पैसेना चांची होल्याकन झोली होल्याकन वाहन होल्याकन धरून जा नको वाटेर कोणात होल्याकन धड वाईट खबर नको घेवा तुम्ही कोणते घरी होल्याकन गेले तवर हे घराले समाधान होऊ दे म्हणून आधी सांगा समाधान पात्रुडू तेत राहल्याक तुंत समाधानम त्यानावर राहते नाहीतर ते तुम्हा संग फिरून येते त्याही तुम्हाला दिले पदार्थाल खात पीत हेच घरात राहा भनकरात त्यांना जीतमाले पात्रुडू घरघराले फिरा नको अजून तुम्ही कोणते पटणमात होल्या काही गेले तवर त्याही तुंत चेरचून घेतल्या तुम्हा पुढं घातले खा ते गावनात राहिले जोगेले नात धड करा देवाचं राज्यम तुम्हा जवळ येऊन आहे म्हणून त्यांसंग सांगा तुम्ही कोणते पटणमात होल्या काही गेले तवर त्याही तुंत चेरचून घेण्यास गेल्याक तुम्ही इथे पटणालाचे वेटारणाला जाऊन आमचे पयनाले डिकलं तुमचे पटणमाचं दुम्मूत तुम्हा पुढंच दुलपून टाकताव झाल्याक देवाचं राज्यम तुम्हा जवळ येऊन आहे म्हणून चवून घ्या म्हणून सांगा ते पटणमाचं गते पण सदोम पटणमाचं गते तीर्प संघाच्या दिवसा दिशी ओरचून घेवाचं होऊन राहते म्हणून तुम्हा संग सांगता अय्यो कोराजीना अय्यो बेत्साईदा तुम्हा मध्ये करले अद्भुत आला आता तूरू सीदोन पटणालात करलंस राहिल्या ते पट्टमाचे आदेश गोने पट्ट बांधून घेऊन सार घालून घेऊन बसून मारू माणूस कोंदून राहायचे होल्याकन विमर्श दिवसनात तुमचे गते पण तूरू सीदोन पटणालात राहायचे नाच गते ओरचून घेवाचं होऊन राहते एक अपेर्ण होमा अभरा होतो गा अधिक करून घेतस की तुन पातालमा होगा उतरून जातस तुमची गोट ऐकाच माझी गोट ऐकते तुंत अंगीकరించే नाईटलं मत्त सुगा नाही अंगीकరించే मत्त अंगीकరించే नाईटलं मत्त धाल्यात सुगा नाही अंगीकరించే 310 जण शिष्युలు संभ्रमाकून फिरून येऊन प्रभू दैतसुगा तुझे नवात हमाले लोबडतात म्हणून सांगले आले येसू असं म्हटलन सैतान मेरपूच्याने अभरातून पन्न देखला हिगे सर्पनाथ विश्वनाथ खुंदालेन पगधारनाचे बड अख्यावर तुम्हाले अधिकारम देऊन हा कोणतंही तुम्हाले काही हानी नाही करे होल्याकन दैत्य तुम्हाले लोबडतात म्हणून सम्र नाहीस तुमचे नाव परलोकमात लिहून हात म्हणून सम्र म्हणत त्या संग सांगलन हे घडियात येसू पवित्र आत्म्यात सम्र पडून बा हबरालेन भुयेले प्रभू तू ज्ञानुलालेन विवेकुलाले हे संगतलू थोकोन थोवून लहान लेकरनाले चववलास म्हणून तुल्ले स्तुती करता हो बा तेसस तुझे नदरीले अनुकूलम होलो अख्खै माझे बाकून मल्ले अप्पगिंचून हाये लेख कोण की बापापर शिवाय अजू कोणीस नाही चवोंग हे बाप कोण की लेख कोणाले त्यांना तर चववा म्हणून घेते की त्यापर शिवाय अजू कोणीस चवण नाही घे म्हणून सांगलन तवर त्यानाचे शिशुलाकडे फिरून तुम्ही देखाचे ना आता देखाचे डोरे दिवींचे बल्ले जुगजन प्रवक्तालन राजेनं तुम्ही देखाचे देखे नाहीस गेली ऐकावं म्हणून घेऊन ऐके नाहीस राहिले म्हणून तुम्हा संग सांगता म्हणून कोणीच नाईटले तवर त्या संग सांगलन हिगे एकडाव धर्मशास्त्रमात बोधकराचं एकला उठून गुरुजी देवापायचून एवाचे नित्यजीवमाले वारसूड होवा म्हटल्याक मिन काय करावं म्हणून त्यानात शोधिंचत हटकलन त्यालागी येसू धर्मशास्त्रमात काय लिहून हाये तुन काय चदवतास म्हणून त्यात हटकले आले थे तुझं देव होलो प्रभूत तुझे पूर्ण हृदयमाकून
तुझे पूर्ण మనసుకును तुझे पूर्ण शक्तीकुను तुझे पूर्ण विवेकमाकुను प्रेमिंचावा म्हणून तुत्त अंगर दुसऱ्यात सुगा प्रेमिंचावा म्हणून लिहून हाय म्हणून सांगलान. त्यालागी येसू तुन धड सांगलास तसंच कर तवर वाचतस म्हणून त्या संग सांगलान. होल्याक थे नियतधार होल्याच्याने दाखवून घेवा म्हणून थे हो पण माळले दुसरं कोणही म्हणून त्यांना आता हटकलान. त्यासाठी येसू असं म्हटलान, एकला माणूस यरुशलेमूतून यरिको पట్టణमाले निघून जात पायकनाचे हाती पडलं. त्याही त्यांनाचे फडकी हेडून घेऊन त्यात मारून जितजीवाकून सोडून गेली. तवर एकला याजकुడు ते वाटेकून जात राहिलं. ते त्यात देखून पाक्याकून गेलं. तसंच लेवीयुड एकलं ते जाग्यावर येऊन देखून पाक्याला गेलं. तवर एकलं कमी जातीचं समारयुड प्रयाणम होऊन जात त्यांना पडून राहिल्या जाग्यावर येऊन त्यांना आता देखून त्यांनावर दया दाखवून जवळ जाऊन तेलनं द्राक्षारसम घालून त्यांना ते दुःखनात बांधून त्यांना ते गाडव्यावर वेगवून घेऊन एकले पुटकुलोडाचे घरी धरून जाऊन त्यांना आता ओदार्चलन. एरेदिनी त्यांना 2 रोजाची वन ते पुटकुलोडाले देऊन यात धडगे देखून घे. तुना अजून काय तर खर्च घातल्याक मीन आले तवर ते तुले देतं म्हणून त्या संग सांगून गेलं. भल्याक पायकनाचे हाती पडले आले हे तिग्यात कोणही दुसरं मनवताई म्हणत तुले तोचताई म्हणून येसू हटकले आले. ते त्यांनावर दया दाखवलंस म्हणून म्हटलान. त्यालागी येसू तुनैन जाऊन तसंच कर म्हणून त्या संग सांगलान. तवर त्याही प्रयाणम होऊन जाताने त्यांना एके गावात गेलं. मार्ता मनाची एकली बायको त्यांना आता तिम्याच्या घरी चेरचून घेतलान. तिम्याले मारिया म्हटली एकली बहीण राहिली. इम्या येसूच्या पादाला पाय बसून त्यांनाचं बोध ऐकत राहिले. मार्ता खराचे भने अख्ख्या गुरचून विसकू पडून, प्रभू मीन एकलीच भने करताना माझी बहीण मा संग भने करे ऐटले आले तुले बाद नाही म्हणून की मल्ले सायम कर म्हणून ती म्या संग सांग म्हटलान. त्यालागी प्रभू मारता मारता तुन जूग कमनासाठी विचार पडून लहाकी पडतास पण अवसरम राहिलं एक्कस. मारिया धडशी वाट एरपाट करून घेतलान. थे ती म्या पैचून हेडून टाकणं नाही होय म्हणून ती म्या संग सांगलान.